एक एक करून ठाकरे गट रिकामा होत चाललाय का? आधी 6 खासदार, मग सचिन अहिर आणि आता सुनील शिंदे यांची चर्चा. हा फक्त ट्रेलर आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा 2022 सारखा राजकीय भूकंप होणार आहे? कारण गेल्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्र राजकारणात आणखीन एक चर्चा सुरू झाली आहे, ऑपरेशन टायगर 3.0. एकनाथ शिंदेंनी स्वतः 6 खासदारांच्या प्रवेशानंतर म्हटलं की ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय आणि त्यानंतर आता ठाकरे गटातील आणखीन आमदार आणि नेते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आणखीन जोर धरू लागली. मग खरंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काय चाललंय? शिंदेंचा पुढचा डाव काय आहे आणि ठाकरे गट पुन्हा सावरू शकणार आहे का? या सगळ्या बाबत आपण आता चर्चा करूया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सुरुवात करूया गेल्या 15 दिवसांपासून. पहिला धक्का, ठाकरे गटाचे तब्बल 6 लोकसभा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. हा फक्त आकड्यांचा धक्का नव्हे, हा एक संदेश आहे की पक्षातील अव्यवस्था आता उघडेपणे बाहेर येऊ लागली. मग आला दुसरा धक्का, आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सचिन अहिर यांनीही पक्ष सोडला. विशेष म्हणजे पक्ष बदलल्यानंतर काही तासातच त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आली. यातून विरोधक काय म्हणतायत माहितीये? ते म्हणतायत जो येईल त्याला राजकीय भविष्य मिळेल. तर ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की हा केवळ सत्तेचा वापर करून नेते फोडण्याचा प्रयत्न आहे. आणि आता सर्वांच्या नजरा लागल्यात तिसरा धक्का बसणार का, म्हणजे सुनील शिंदे पक्षांतर करणार का याकडे. मुंबईच्या राजकारणात त्यांचं मोठं नेटवर्क आहे. माजी आमदार आणि सध्याचे विधान परिषदेचे आमदार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाव टाकू शकणारे नेते. माध्यमांमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की त्यांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर काही नगरसेवक आणि ठाकरे गटातील आमदारही संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. मात्र यावर अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण हे सगळं ऐकून आपल्याला एक प्रश्न नक्कीच पडतो की एकनाथ शिंदेंना इतके नेते का हवेत? तर याचं उत्तर आहे मुंबई महानगरपालिका. राज्याची सत्ता महत्वाची आहेच, पण मुंबई महानगरपालिका म्हणजे आर्थिक आणि राजकीय ताकदींचं केंद्र. ज्या पक्षाकडे मुंबई त्याच्याकडे संघटना, कार्यकर्ते आणि आर्थिक ताकद आणि पुढच्या निवडणुकींसाठी मोठं समीकरण. म्हणूनच आजची लढाई ही फक्त आमदारांची नाही तर मुंबईच्या वरती वर्चस्व मिळवण्याची आहे. आता दुसरा प्रश्न, लोक नेमके ठाकरे गट का सोडतायत? तर यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे सत्ता. ज्या राज्यात महायुतीचं सरकार आहे तर अनेकांना असं वाटतंय की सत्तेत राहिलं तर मतदारसंघासाठी निधी आणणं हे सोपं होतं. दुसरं, राजकीय भविष्य. पुढील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी अनेकांना आत्तापासूनच सुरू करण्यात आली. तिसरं कारण काय आहे? पक्षातील अंतर्गत नाराजी. काही नेत्यांना निर्णय प्रक्रियेत संधी मिळत नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र या सर्व कारणांवरती ठाकरे गटाने अधिकृत सहमती दिलेली नाही. आणि आता सर्वात मोठा दावा, 11 आमदार जाणार. 11 हा आकडा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला आकडा आहे. शिंदे गटातील काही नेत्यांनी 14 आमदार येतील असे सुद्धा दावे केलेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी ऑपरेशन टायगर नावाची कोणतीही अधिकृत मोहीम नसल्याचं सांगितलंय. म्हणून 11 किंवा 14 आमदार जाणं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असणं हेच ठाकरे गटासाठी चिंतेचं कारण मानलं जात आहे. मग तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे नेमके काय करतायत? तर सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची बैठक घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. पक्षात कोणतीही फूट पडू नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवतायत आणि लढाई अजून संपली नाही असा संदेश ते देत आहेत. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी आमदार नेले. 2024-25 मध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हही नेलं. आणि आता 2026 मध्ये खासदार जात आहेत आणि आता आमदारांबाबतही चर्चा सुरू आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी करण्याची रणनीती दिसतेय असा दावा राजकीय विश्लेषक करतायत. आणि जर मुंबईतील मोठे चेहरे गेले तर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटासाठी आतापर्यंतची सर्वात कठीण लढाई ठरू शकते. पण आता याची दुसरी बाजू काय आहे? तर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा मोठमोठे नेते पक्ष सोडून गेलेत, पण कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केला. ठाकरे गटालाही आता याच कार्यकर्त्यांवरती आणि जनाधारावरती विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण नेते बदलतात, पण मतदार काय निर्णय घेतात हे शेवटी निवडणुकाच ठरवते. तर सचिन अहिरेनंतर आता सुनील शिंदे हे नाव चर्चेत आलंय. 11 आमदारांचा दावा ठरेल का?
की हा फक्त एक मानसिक दबाव टाकण्याचा राजकीय डाव आहे? याचं उत्तर आता पुढच्या काही दिवसात आपल्याला मिळेलच. पण एक गोष्ट आता महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की झाली आहे की ठाकरेंविरुद्ध शिंदे हा संघर्ष अजूनही संपलेला नाही. उलट तो आता आणखीन निर्णायक टप्प्यावरती पोहोचलाय. तुम्हाला काय वाटतं? खरंच ठाकरे गटात आणखीन मोठी फूट पडेल का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.